नमस्कार, एमके न्यूज मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। अल्पवयीन मुलीचे अपहरण करणारा आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरची कारवाई। प्रस्तुत बातमीची हकीकत अशी की कुरण तालुका संगमनेर तालुक्यातून तक्रारदार यांची अल्पवयीन मुलगी वय 13 वर्षे हीच आरोपी नामे कलीम अकबर पठाण राहणार जमजम कॉलनी संगमनेर याने कशाची तरी आमिष दाखवून पळवून नेले आहे। सदर घटनेबाबत संगमनेर शहर पोलीस ठाणे गुन्हा नं 866/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 37(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। श्री सोमनाथ घारगे साहेब पोलीस अधीक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखेस अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अपहरण झालेल्या मुलीचा शोध घेऊन अपहरण करणारे आरोपी ताब्यात घेण्याबाबत आदेशित केले। सदर आदेशानुसार पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे, पोलीस अंमलदार विजय पवार, गणेश लोंढे, संतोष खैरे, फुरकान शेख, अमृत आढाव, बाळासाहेब गुंजाळ, महिला पोलीस अंमलदार ज्योती शिंदे, चालक भगवान धुळे यांचे पथक तयार करून आरोपींचा शोध घेऊन अपहरण झालेल्या मुलींची माहिती काढणे कामी पथकास सूचना व मार्गदर्शन करून पथकास रवाना केले होते। वरील पोलीस पथकाने सदर गुन्ह्यातील आरोपी व पीडित मुलीचे व्यावसायिक कौशल्याच्या आधारे शोध घेत असताना पथकास सदर गुन्ह्यातील आरोपी कलीम अकबर पठाण वय 22 वर्षे राहणार गल्ली नंबर 10 जमजम कॉलनी संगमनेर तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले। ताब्यातील आरोपीकडून 30,000 रुपये किमतीची एक बजाज प्लॅटिना मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे। तसेच आरोपी कलीम अकबर पठाण यास त्याच्या ताब्यात मिळून आलेल्या मोटरसायकलबाबत विचारपूस करता सदर मोटरसायकल त्याचा साथीदार जुनेद युनुस शेख राहणार समनापूर त्याच्या सोबत झोळे तालुका संगमनेर येथून चोरी केल्याचे त्यांनी सांगितले। तसेच सदर घटनेबाबत संगमनेर तालुका पोलीस स्टेशन येथे अभिलेखाची खात्री करता संगमनेर तालुका पोलीस स्टेशन NCR नंबर 81/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 303(2) प्रमाणे गुन्हा नोंद असल्याचे निष्पन्न झाले आहे। तसेच ताब्यातील आरोपी मुद्देमाल व अल्पवयीन मुलगी यांना संगमनेर शहर पोलीस ठाणे गुन्हा नं 866/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 137(2) प्रमाणे गुन्ह्याचे पुढील तपास कामी संगमनेर शहर पोलीस ठाणे या ठिकाणी हजर केले असून पुढील तपास संगमनेर शहर पोलीस ठाणे हे करीत आहे। सदरची कारवाई ही श्री सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे। प्रतिनिधी महेश कांबळे। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन। सुटीचा आनंद लुटू झाडी हिरवीगार, प्राणी पक्षी कारंजे धबधब्याची धार, ला 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 ला। विरंगुळा विसाव्याचे वेधू क्षण, मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन। टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर। हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन।